बघा 3 षटकांचा सामना असेल आणि तुम्हाला जी 15 मिनिटं दिली जात आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करणं गरजेचं असेल. टायमर इथे सुरुवात होईल टायमिंगला. सलामीचे 2 बॅटर आपण पाहतोय, महेश आणि जयेश पवार. जयेशाने मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर पहिल्याच बॉल फेस करताना षटकार खेचला होता, परंतु त्यानंतर पाहिलं तर त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक पासून लांब ठेवण्याचं काम केलं होतं. परंतु आता स्ट्राईक वरती आल्यात, ओपनिंगला आल्यात, थोडंसं प्रमोट केलं जाते त्यांना. आणि प्रमोट करताना आजच्या या रात्रीच्या प्रहारामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करतील हे सुद्धा पाहायला नक्कीच आपल्याला मिळते. जयेश आणि महेश ही जोडी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. गोलंदाज विशाल. पहिलाच बॉल आपण पाहतो आडव्या बॅटने खेळून काढलाय मिड विकेट रिझन मध्ये. फिल्डर आहे डीपला, त्याकडून थोडंसं फंबल झालंय. एक सिंगल इथे घेण्यात यश मिळते. या सिंगलच्या सहाय्याने पाहतो आपण श्री गणेश होतोय संघाचा. खातं ओपन होते, अकाउंट ओपन होते. एक या आकड्यावरती स्ट्राईक वरती आता पाहतोय आपण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर महेश. महेशांचा विचार केला तर षटकार आणि चौकार मारण्यासाठी पटाईत असलेला फलंदाज आहे विशाल. यावेळेस सन्मान दिलाय, पुश केलाय, जेंटल पुश आपण याला म्हटलं जाते. कव्हर रिझन मध्ये चेंडू ढकलून काढलाय. एक सिंगल धाव. मग थोडीशी सावध आणि संत गतीने या सुरुवात झालेली आहे. दोन्ही बॅटरने पाहिलं तर आपला स्वतःचा अकाउंट इथे ओपन केलाय. नक्कीच इथून पाहायला गेलं तर 3 षटकांचा सामना आहे, म्हणजे 18 चेंडूचा खेळ आहे. त्यातले 2 चेंडू पाहिले तर इथे संपन्न झालेत. इथून येणार 16 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. कालचा दिवस पाहिला, कालची रात्र पाहिली तर कालच्या रात्रीमध्ये न्यू स्टार वसई संघाने जणू काही एकतर्फी सामने सगळे कमावले होते, जिंकले होते आणि तो संघ क्वालिफाय झाला होता कालच्या दिवसामध्ये. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय 2 संघ 2 सामने जिंकलेत. एका बाजूला चिंतामणी स्पोर्ट्स उमया फाटा हा संघ आपण पाहिला, त्यांनी पहिल्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेत. त्यानंतर पाहिलं तर इशिक 11 तरखड संघाने बाजी मारली होती. यावेळेस लोअर फुल्डच बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. फेकी थोडीशी खराब होती, परंतु स्वतः गोलंदाजाने बॅकअप केलंय. एक सिंगल येताना पाहतोय. बस चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू होते, सिंगल सिंगल आणि सिंगल. चांगली गोलंदाजी, चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलं गोलंदाज आपण पाहतोय विशाल यांना. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा पाहतो पुश केलाय. चेंडूला आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे, डीप मध्ये ठेवले आहेत. एक सिंगल. पुन्हा एकदा पाहतोय चांगल्या लाईनीने लेनचा वापर केला गोलंदाजाने. पूर्णपणे बेड्या ठोकल्या दोन्ही बॅटरच्या पायामध्ये. कोणताही मोठा फटका घेऊन दिला नाहीये या पहिल्या षटकामध्ये, परंतु पाहतो पण शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जय स्ट्राईक वरती. यावेळेस स्लॉट मध्ये होता, बॉलला सवय पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये, स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट. षटकार 6. आणि आमचे ऑपरेटर आहेत नयन यांनी सुंदर झेल इथे टिपला गेलाय. नक्कीच आमचे केवल मांगेला कॅमेरामॅनने टिपलाय आणि नक्कीच 100 रुपये पारितोषिक मला वाटते मिळालंय नयन यांना. यावेळेस लोअर फुल्डच बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. काव कॉर्नर मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल येते. या सिंगलच्या सहाय्याने पाहतोय आपण षटक पहिलं संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 11 या अंकांवरती विदाऊट लॉस. पहिलं षटक इकडे संपलंय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा लागल्या आहेत विदाऊट लॉस मध्ये. दुसरं षटक कोणतं गोलंदाज हाताळतोय ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक हाताळण्यात आपण पाहतोय रोशन येतोय, रोशन नानकर. आता पाहतो आपण 11.10 मिनिटं बाकी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जे 12 चेंडू आहेत ते हाताळायचे आहेत. चला स्पीडअप करा.
कमीत कमी वेळामध्ये तुम्ही कृपया करून हे षटकं कंप्लीट करायची आहेत. यावेळेस आफ्टरकट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता चेंडू. वाईट साठी पंचांचा रेफर आहे. यस, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चला आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. काय घडते, काय बिघडते, तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय ते सुद्धा पाहूया. यस, फेअर डिलिव्हरी असेल. बघा चेंडू पडल्यानंतर आतमधून वळाला होता, थोडंसं वळण घेतलं होतं, उसळी सुद्धा होती चेंडूला. आणि त्याच कारणासोबत तर लेग कटरला मारा होता गोलंदाज आपण पाहतोय रोशन यांचा. चांगल्या लाईनवरती चेंडू, चांगली लाईन वापरली आहे यावेळेस गोलंदाज रोशन यांनी. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती विशाल यांनी, आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवताना पाहतोय रोशन यांना. पुढचा बॉल यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, विस्तामिक स्ट्रोक चेंडू हवेस, छत्रशोक चेंडूच्या खाली रॉकी होते तिकडे. राकेश टोपण नाव होतं त्यांचं, रॉकी. आणि सुंदर झेल त्यांच्या मार्फत आपण टिपल्याला पाहतोय. आणि पहिला आदरा बसतोय जयेश यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. ते विकेट मिळालंय, ब्रेक थ्रू मिळवलाय. यावेळेस नवीन बॅटर आलाय, रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता आल्या आल्याच. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. काही पे निघा या काही पे निशाणा असं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू त्यांना पाहतोय. पहिला चेंडू पाहिलं तर डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवलं, तिसरा चेंडू डॉट. म्हणजे लगातार 3 चेंडू डॉट आले, निर्धाव चेंडू आले 3. तुझं प्रेशर नक्कीच जाणवते गुरबंदर संघाकडे. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु बघा उशिराने थोडीशी अपील केली. पंचही कोणती रिॲक्शन पंचांचं कोणतंच नव्हतं. म्हणजे अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट. 4 चेंडू इथे निर्धाव टाकल्यात गोलंदाज आपण पाहतो रोशन यांनी. सुंदर गोलंदाजी पाहतोय रोशन यांच्या मार्फत. षटकातील पुलचा बॉल यावेळेस स्लॉट मध्ये होता. आ बेल मुझे मार, षटकार 6. बघा तुम्ही मागचे जे 4 चेंडू पाहिले तर थोडेसे बॅटरच्या झोन पासून लांब ठेवले होते. बघा झोन मध्ये चेंडू टाकला तर नक्कीच बॅटर षटकासाठी परिवर्तित करेल, आणि तोच चेंडू हाताळला गोलंदाज आपण पाहतोय रोशन यांनी. षटकार आलाय. बघा पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर सुद्धा षटकार आला होता, आणि या षटकाच्या 5व्या चेंडूवर सुद्धा षटकार आलाय. म्हणजे 5वा चेंडू थोडसा धोकादायक आहे फिल्डिंग करण्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी चेंडूला पुल, आणि चेंडू झाला गोल. 6 धावा, षटकार. षटक संपते दुसरा, 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 23-23. एक गडाच्या मोबाईल 23 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. इथून चांगल्या धावसंख्येपर्यंत मजा मारण्याचा प्रयत्न केला जातोय घोडबंदर संघाकडून. तिसरा षटक आता कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होईल. शेवटचे 6 चेंडू स्लॉगरचं षटक असेल, आणि स्लॉगर मध्ये जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा पावित्र्य आजमावेल दोन्ही बॅटर. हे शेवटचे षटक निर्णायक षटक आहे. षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं असेल, कारण समोर संघ सुद्धा ताकदवर संघ आहे. भोगवाडा संघाचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली होती, आणि शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. म्हणजे इथून दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघाच्या मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत गेल्या होत्या. म्हणजे एक अतुल्य आपला मॅच पाहायला नक्कीच मिळेल. शेवटचा षटक हाताळण्यासाठी पण पाहतोय गोलंदाज येतोय भावेश भंडारी येतोय, एकूणचा खरो गोलंदाज. नक्कीच यावेळेस महेशची बॅट पाहिली तर एक षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून, तो थोडीशी शांत आहे.
पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, पण दुसऱ्या मॅच मध्ये थोडीशी बॅट त्यांची शांत आहे. बघूयात, शेवटचा षटक आहे, 6 चेंडूचा खेळ बाकी. इथे थोडंसं रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय गोलंदाजाला. नक्कीच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहतील गोलंदाज. आपण पाहतोय भावेश यांना. भावेशचा पुढे बॉल यावेळेस ऑफ साईडला आपण पाहतोय कवरीचं चेंडूला खेळून काढाय क्षेत्ररक्षक आहे राकेश. सुंदररित्या चेंडूला फील्ड केले जाते. एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते, कारण मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार मारले होते मिलिंद यांनी, आणि मिलिंद यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम यावेळेस महेश यांनी केलंय. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला डीप फाईन लेग रिझन मध्ये खेळून काढाय क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सी मारेच्या पार. मिळतील धावा 4 आणि या बॉलवर आलाय चौकार 4. आणि या चौकाराशी आपण धावफलक पाहतोय 28 वर जाऊन पोहोचले. 28 या 28 धावा. इथून पाहिलं तर एका चांगल्या स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय घोडबंदरचा संघ. परंतु इथून पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. इथून 40 पार करावी लागेल घोडबंदर संघाला. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंच आमच्या बाजूला वळतीला. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडूच्या हाताळणी यावेळेस गोलंदाजाने केली. चला तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला होता बॅटिंग करणाऱ्या संघाने. 9 बॉलसाठी हा रेफर केलाय. बघूया तिसऱ्या पंचांकडे आपण वळूया. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि हा बॉल असेल नो बॉल. बघा खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडला होता. नो बॉलचा इशारा असेल. इथून पाहतो आपण चांगलं रेफर केलं होतं बॅटिंग करणाऱ्या संघाने. नो बॉल होत आहे. पंखा आता पंचांच्या डोक्यावरती उडणार आहे. नक्कीच फ्रीचा चेंडू असेल. पंचांच्या आकाशामध्ये हेलिकॉप्टर उडलाय. बघूया फलंदाज हेलिकॉप्टर उडवेल का. यावेळेस स्लॉट मध्ये होता. बॉलला उडवलाय. चेंडू हवे शतक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांसाठी अजून एक येतोय बॅटर मिलियनच्या बॅट मधून. उत्तुंग षटकार. बघा या षटकाशी धावफलक जाऊन पोहोचते 35 रन्स ऑन बोर्ड. 35 धावा. आता धावा पाहिल्या तर डेंजरस झोन मध्ये जाऊन पोहोचल्यात. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला घेऊन गेला गॅप मध्ये. फ्लॅट हा फटका खेळला होता, परंतु बघा तिकडे झेल इथे कम्प्लीट केला जातोय. विकेट डाऊन होतोय. बघा अगोदरचा चेंडू होता तो फ्रीचा चेंडू होता आणि त्यावरती षटकार आला होता. त्यानंतर पाहिलं तर हा लिगल बॉल होता आणि त्याच्यावरती झेल सुंदररित्या इथे टिपला जातोय विशाल यांच्या मार्फत. विकेट डाऊन होते. दुसरा खाली पाहता आपण बाद होतोय होली क्रॉस घोडबंदर संघाचा. आणि इथून पाहिलं गेलं तर ज्या विकेटची गरज होती ती विकेट शेवटच्या षटकामध्ये आले. आणि मिलियनचा विचार केला तर मिलियनने त्यांचं काम केलंय. ज्या धाव्यांची गरज होती, ती धावांची भूक होती, ती इथे मिटवलंय. संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. इथून आता पाहिलं तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. मिलियनचा विचार केला 7 चेंडूमध्ये 22 धावांची अतिशय पारी खेळ आहे. त्याच्यामध्ये 3 षटकांचा समावेश आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. हाफ ब्रेकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटरचा होता, परंतु बॅटर बॉल संपर्क झालेले. स्विंग अँड मिस. चेंडू येतोय डॉट.
इथून पाहिलं तर कमबॅक केलं, मिनी कमबॅक यावेळेस पाहतो आपण गोलंदाज भावेश यांच्याकडून. शेवटचा बॉल असेल, त्या शेवटच्या बॉलवरती किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. मग इथून जर षटकार आला तर धावसंख्या नक्कीच 35 वरून 41 वर जाईल, म्हणजे 42 धावा लागल्या जातील. चौकार आला तर 40चा टार्गेट असेल. जर तरला थाराने शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती किती धावा होत आहेत ते पाहूया. यावेळेस मुस्ताफिज सोगा चेंडू हवे, शतशः चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्याकडून झालाय चुकी. झेल तर सुटलाय, रनआउटचा चान्स, आणि बघा गोटी नेहमी ते दाखवलाय. फलंदाज होतोय बाद. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल येते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न मध्ये फलंदाज होतोय बाद. धावसंख्या झाला 36 आणि 37 धावांचा टार्गेट इथं सेट केलं जाते. 18 चेंडू मध्ये आता पाहिलं तर 12.75 सरसने जावं लागेल मॅच जिंकण्यासाठी. उद्या नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया. चला चिठ्ठ्या उडवतोय आपण, लकी ड्रॉ करूया. एक चिठ्ठी उचलली जाईल, तिला बाय असेल, राहतील 2 चिठ्ठ्या. त्यांच्या मॅच या ठिकाणी खेळवला जाईल. खेळत असलेल्या दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी, त्यानंतर तरकड संघाचा एक प्रतिनिधी, आणि यानंतर अजून एक संघ कुठला आहे तर चिंतामणी संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी आपण यायचं आहे. आपण लकी ड्रॉ या ठिकाणी करतोय. लगेच या. येस, आलेले आहेत, दोन्ही कर्णधार आलेले आहेत. चला किशोर गांगुर्डे यांना विनंती असेल, आपण लकी ड्रॉ करतोय. या टेबलवरतीच आपण चिठ्ठ्या उडवतोय. चला एक चिठ्ठी उचलायची आहे, तिला बाय असेल हे लक्षात असू द्या. एक चिठ्ठी उचलली आहे, तो वाचून सुद्धा दाखवायचे. विजेता संघाला बाय. चला लगेच आपण टॉस करूया का? इथेच टॉस करू. येस, चला इथेच आपण टॉस करू लगेच. टॉस या ठिकाणी केला जातोय किशोर गंगोडे यांच्या शुभ हस्ते. टेल असा कौल झालेला आहे आणि टेल आलेला आहे. टॉस जिंकला तरकड संघाने. दर्शन 3 षटकांचा मॅच असेल, लक्षात घ्यायचं. चला फलंदाज क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जाऊया आपण, मॅच या ठिकाणी सुरू होईल. चिंतामणी आणि तरकड असा मॅच या ठिकाणी बघायला मिळेल. मात्र तरकड संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑल द बेस्ट. चला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आतापर्यंत डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक अजूनही या मॅच करिता, या मॅचचा आनंद घेण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. इम्पॉर्टंट मॅच आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्टली शेवटची मॅच खेळेल असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की विजेते संघाला बाय मिळाली आहे, पुढे वाटचाल मिळालेली आहे. 2 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला रवी, एका बाजूला राकेश, आणि पहिला गोलंदाज रितेश गोलंदाजीच्या मागवरती. चांगला फटका आहे, ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडूला उचलून फेकतील, तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त 1 धाव. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या इथून 1 या धावसंख्येवरती इथून श्री गणेशा झालाय. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकेल. आता इथून धावसंख्येला थोडीशी चालना मिळेल, यात काही शंका नाही आहे. 37 धावा बनवायच्या आहेत उर्वरित 18 चेंडूंमध्ये. चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक,
आणि इथे हा दुसरा कॅच पकडलाय आमच्या नयन यांनी. काय जबरदस्त. राहुल नौशादा पागी यांच्या माध्यमातून दिले जाणारे 100 रुपये 2 वेळा नयन याने पकडलेले आहेत आणि नौशादा त्या ठिकाणी आहेत. ते सांगतात की अजून आले तर अजून मी देईन. येस, हात दाखवतायत म्हणजेच आतापर्यंत पाकिट गरम आहे. आतापर्यंत 200 रुपयाचा मानकरी ठरलाय नयन. जे आमचे मुख्य इथे जे डेटा ऑपरेटर आहेत इथे डीबीएन लाईव्हचे आणि त्यांनी हे 2 कॅचेस पकडलेत. आणि सध्या डीबीएन लाईव्ह मध्ये टॉपचा ऑपरेटर कोण असेल तर तो आहे नयन. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. एक षटकार आलाय, त्यानंतर सिंगल धाव घेतले. चांगला फटका आहे, ऑन साइडला पळवलाय बॉलला. एक धाव निश्चित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. इथे फ्लंबल धावची संधी निर्माण झाली होती एका बाजूला, मात्र इथे एकच धाव मिळेल. व प्रत्येक षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार येणं बंधनकारक असेल, कारण की 37चा पाठलाग करायचा आहे आणि जवळजवळ 13.5 ते 14ची जी सरासरी आहे ना ती निश्चित करावी लागणार आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा रितेश या गोलंदाजाच्या दरम्यान ऑन साइडला. क्या बात आहे. शॉट ऑफ द लेंथ, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, ग्लोरियस शॉट. 6 धावा षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. या 6 धावेनिशी मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचली 14 या अंकावरती, 15 या अंकावरती. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. आतापर्यंत हा दुसरा षटकार असेल या षटकातील. 37 बनवायचे आहेत, मात्र आता हवेमध्ये बॉल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. इथे होणार नाहीये चूक. भागवले आपल्या संघाची महत्वाची हुक. इथे धक्का क्रमांक पहिला. मिस्टर राकेश बॅक टू द गाउट. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 या अंकावरती. अजूनही काही धावसंख्येची गरज आहे. महेश माळी गोलंदाजीच्या मार्कवरती. या देखील खेळाडूने प्रसिद्धी मिळवली खऱ्या अर्थाने. ॲज अ बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, विविधतेने भरलेला हा गोलंदाज आहे. लहानपणापासून या खेळाडूला निश्चित पाहतोय. आतापर्यंत जी त्याची शरीरयष्टी आहे ती आतापर्यंत तशीच आहे. हे राखून ठेवलंय मित्र म्हणेन. महेश माळी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक करण्याची शैली असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हो, जबरदस्त बॉल. यॉर्कर बॉलचा मारा केला गेलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 100% योगदान देण्याचं काम केलंय तिथल्या क्षेत्ररक्षकाने. जवळजवळ 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि इथून 2 धावा घेत असताना दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती म्हणजेच 17 या अंकावरती. महेश माळी पुढचा बॉल आपल्या षटकातील फुलटॉस बॉल बरोबर हॅमर करता आला नाही. ऑन साइडला खेळलाय. लॉंग मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइडला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थोडीशी उशिराने जरी फेकी झाली असली तरी देखील एकच धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावा संख्या जी आहे ती पुढे सरसावली, जाऊन पोहोचली 18 या अंकावरती. बघा, दोन्ही संघांसाठी हा जो सामना आहे तो एकदम महत्वपूर्ण आहे, कारण की जो संघ जिंकेल तो डायरेक्टली या
आजच्या रजनी स्पर्धेतील शेवटचा मॅच खेळेल हे देखील लक्षात ठेवायचं आहे. दरम्यान इथे धावचीची संधी निर्माण झाली. महेश मोहितेने थोड्याशा उशिराने फेकी केली आणि ते फलंदाज सेफ आहेत आपल्या खेळपट्टीवरती. एक धाव मिळाली आणि या एका धावेने या संघाची धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या या लेग 22च्या रूपानं मात्र 19 या अंकावरती. आज 19 आकडा निश्चित लकी आहे, कारण की ज्या ज्या वेळेला धावसंख्येचा उल्लेख करतोय त्या त्या वेळेला 19 हा आकडा धावफलकावरती निश्चित पाहायला मिळतोय. आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी या संघाचं हे जबरदस्त आयोजन नगरसेविका चषक 2026 रजनी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं आयोजन केलंय. खऱ्या अर्थाने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये हा इतिहास रचला जाईल, हा इतिहास केलाय खऱ्या अर्थाने या राजावली या संघानं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 21 धाव या एका धावेने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती. म्हणजे अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे उमेश. 8 चेंडू 17 धावसंख्येची गरज. बघा 8 मध्ये 17 हव्यात, होऊ शकतात, मात्र यासाठी मेहनत करावी लागेल, अपार कष्ट करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. प्रयत्नांनी परमेश्वर असं म्हटलं जात आहे. जो प्रयत्न करेल तो पुढे जाईल, यात काही शंका नाहीये. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. वन बाउंस चेंडू इन टू द रोप निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. 17 धावसंख्येची गरज होती, इथे 4 धावा आल्यात आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली 24 या अंकावरती. 7 चेंडू 13ची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या जो षटक आहे त्यामध्ये काही कमी धावा राहतील, यात काही शंका नाहीये. फुलटॉस बॉल टाकून चालणार नाहीये. महत्वपूर्ण मॅच आहे. जो संघ जिंकेल तो शेवटच्या मॅच करिता मात्र या ठिकाणी लढत देताना दिसेल. जसं म्हटलंय तसं मात्र ओव्हर पिच बॉल टाकलाय आणि त्या बॉलला मात्र हॅमर केलाय सरळ रेषेत अलॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकलाय. 6 धावांसाठी षटकार. यूथ 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 6. क्या बात आहे. जबरदस्त फटका. ओव्हर पिच बॉल बरोबर मिडल ऑफ द बॅट मधून साऊंड टॅक झालाय आणि बॉलला पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. 6 बॉल शिल्लक, 7 धावांची गरज आहे. बघा 30 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. 12 चेंडू 30 धावा जमा झाल्यात. महेश माळीचं हे थोडंसं नाराज करणारं षटक आणि या षटकामध्ये काही धावा आल्यात. आता 6 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज आहे. सहा चेंडू 7 धावा. 7 चेंडू 6 धावा. शक्य नाहीये, अशक्यही नाहीये. क्रिकेटच्या पटलावरती जर त्याला महत्व दिलं जात नाहीये, इथे काहीही घडू शकतं. या धावा बनूही शकतात किंवा मग या धावा रोखूही जाऊ शकल्या असतात. दरम्यान इथे 1 धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या 31. आता 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये 6 धावसंख्येची गरज. आजचा दिवस कोणाच्या नावावरती राहील हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण की एक नेत्रदीपक हे आयोजन, या आयोजनाचा जर विचार केला तर प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ना ते तब्बल 51,000 आणि भव्य दिव्य असं चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25, तृतीय 13, चतुर्थ 12 आणि पाचवं 12. म्हणजे एक सुंदर आयोजन पाहायला मिळालंय. इथे व्हाईट बॉलचा इशारा. तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे, 6 चेंडूमध्ये कमी धावा द्यायच्या आहेत, मात्र तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी करू शकत नाही आहेत, कारण की व्हाईट बॉलने तुम्ही समोरच्या संघाला बेनिफिट देत आहे आणि मग व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल ते म्हणजेच 32 या अंकावरती. 5 बॉल 5 चेंडू 5 धावा.
ओ चांगला फटका पाहायला मिळालाय, मात्र मिलिंद पुरे सरसावलेत. क्या बात आहे. याच खेळाडूने चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 3 सिक्स मारत असताना आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम केलं गेलं होतं. 7 चेंडूमध्ये 22 धावा वैयक्तिक त्याच्या नावावरती पाहिल्या होत्या. इथे मैदानाच्या आतमध्ये स्थिती अशी निर्माण झालाय, 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल पाहिलं जाईल, मात्र मैदानाच्या आतमध्ये एक बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळत आहे. 4 बॉल 4 धावसंख्येची गरज. आता हा बॉल लेग स्टिकच्या ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. इथे पंचांच्या हा दोन्ही रेषेत समांतर उभे झाल्यात. व्हाईट बॉल, सध्याच्या घडीला व्हाईट बॉल तुम्ही टाकू शकत नाहीयेत. आतापर्यंत 2 वाईट टाकल्यात, त्या 2 धावा जर वाचल्या असतात तर कुठेतरी चांगली कामगिरी राहिली असती गोलंदाजाची. मात्र इथे समोरच्या संघाला तुम्ही पुढे नेण्याचं काम करताय हे सांगायला वावगं ठरणार नाहीये. आता फक्त 3 धावसंख्येची गरज. चेंडूचा खेळ शिल्लक असेल तो म्हणजे 4. 4 चेंडू 3 धावा. इथे चांगला फटका, हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक महेश माली. चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. 1 धाव मिळाले आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 35 या अंकावरती. आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 बॉल मध्ये हव्या 2 धावा. 3 चेंडू शिल्लक, 2 धावसंख्येची गरज. काय मॅच चाललाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला घोडबंदर संघ कमी लेखून चालणार नाहीये, तर एका बाजूला बोबत बॉईज बोबत पडा हा संघ आहे, त्याने देखील कमी लेखून चालणार नाहीये. कारण की दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकलाय आणि जो संघ जिंकेल त्याला बाय आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे जो संघ जिंकेल तो डायरेक्टली आजच्या दिवसातील रजनी स्पर्धेतील शेवटची मॅच खेळेल, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 3 बॉल 2 ची गरज. इथे कदाचित काहीतरी विपरीत घडलंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि नो +1 म्हणजे अशा या 2 धावा आल्या. इथे ज्या धावा होत्या तर या ठिकाणी तर धावा कंप्लीट झाल्यात 2 आणि इथे जिंकतोय